तर जसं मी वरती ट्रेक करतोय तसं मला रस्ता इथे चांगला भेटतोय आणि साफ करणारे कर्मचारी पण सुद्धा दिसत आहेत. सो चांगली गोष्ट आहे. बरेचसे लोक काय माहिती का, तर ते खरंच बॅन केलं पाहिजे. स्मोकिंग करतात, लिटरली स्मोकिंग करतात बसून बसून. तिकडे माझ्या मागे दिसत असेल जर दिसेल तर खरंच त्या अशा लोकांना खरंच इथे हे केलं पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. ते खाण्यापिण्यासाठी कंटिन्यू असे स्टॉल्स बघायला भेटतील, म्हणून एनर्जी कंटिन्यू फुल करत राहा. फक्त जसं जसं वरती जाल तसं तसं त्यांचे रेट सुद्धा वाढत जातील. ये जगह को जंगल चट्टी बोलते हैं. आता फक्त 12 किलोमीटर राहिलेत. हे असे रस्ते पाहिजे ॲक्च्युली, मगच इझिली तुम्ही ट्रेक करू शकता. हे खूप चांगलं वाटते ट्रेक करायला ह्याच्यावर, कारण की अजिबात थकवा येत नाही आहे. मध्ये मध्ये जर चढण आहे, मध्येच जर असे चांगले रस्ते आहेत, एवढे मोठे मोठे बॉक्सेस घेऊन, आणि ह्यांच्यासोबत यांचे मालक नसतात. पण थोडं जरा सांभाळून, कारण की आता मला नेमका एक धक्का चांगला भेटला. मी नेमकं इथे हनुमानजीने मला वाचवलं. घोडेवाले आणि पालखीवाल्यापासून सांभाळून राहा. हे झुंडमध्ये निघतात आणि तुम्हाला ब्लॉक करतात. तो जो रस्ता दिसतोय त्याच्याहून अजून पुढे जायचंय. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.